हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिक्चयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलील जगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. दक्षिण दिक्काक सीतान्वेषणे कतिरचम करेल हनुमंत अंगद जांबवंत सुषेणादी सर्वै वानर एक सोदून 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 पूर जावन वपास विंध्य पर्वतांतू वपास वपास सोदूचे म्हूण सांगून प्रयत्न करून सोदूयतर आसतना एक तांकां बील मेळटा गुहे. बील म्हळ्यार रुखाचे पडला पंदा दुखून वच्चे. तशी तांणी थंय आस म्हणू कळना तसले एक बील मेळ्ळें. ओ इतले अशी बाली गिली सकಡೆ येवन मुचवला जाल्यार बील हाजे भितर रावणान होर नसका म्हण लिखून थंय वचून वतन काळोख म्हळ्यार काळोख जाल्यारय त्या काळका हाता दवरून वचून मागीर उजवाडा जागा पळयतना भर भांगराचे घर, भांगराचे वृक्ष, भांगराची वाली पुरे भांगर आनी रुपे सोळ्या विंगड कसली ना त्या दिसता तांकां. म्हणटना थंय पळयतात तांणी एकली वृद्ध तपस्विनी बैसून आसता तपस्से करतरी. ती गेल्यार तूं कोण कसले म्हूण निमगिताचे मांद्र न्हय थंय बरी कंदमुला फल उदक सकड सजल त्या कोणालकी म्हूण सांगून तांणी घेयनी. आतां ती कोण कसले इत्या म्हूण निमगितान ती तांकां सुरवेक पुराय आहार उदक सकड दिता. तर तांकां खोशी जाता. तांणी सांगताची आमी जोर भुकेलेलींची तूं आतिथ्य केल्लें आमकां तशी आमकां आतां भारी संतोश जाला. तुमी कोण कसले म्हूण तिणें निमगुचे आसा. तांणी सांगताचे आमी कसली कामा खातीर आयिल्लीची म्हणून. आनी ती गेल्यार सांगताची भुकेन आत्मरताच की म्हण जाल्यार आमकां तूं रक्षण केलें. आतां आमी तुका कसलो प्रतिपकार करता. तेन्ना ती सांगता काय कसलें म्हूण म्हळ्यार तुमगेलें उतरां नांव संतोश जावन आसा. तुमी कसली प्रत्युपकार दिवका म्हूण करका म्हूण लेखलें पळय तेंचे संतोश म्हाका. शिवाय तपस्से करतली म्हाका कसले जावका कसले नाका म्हूण म्हणटरच ती. आनी तेदना तीन तशें म्हणटना हनुमंत सांगता काय तूं धर्मार चलतल म्हूण गोतस आमकां. आतां आमकां तुवची आश्रय सुग्रीवान आमकां 1 म्हयनो समय दिल्लें. हांगा बिलांत गुंताचे हांगा जाल्ली कितकी म्हणटना हांगा दुखून भायर वचचें वाटो आमकां दिसना. हांगा दुखून तूं आमकां भायर वचच्याक सहाय केल्ली म्हूण जाल्यार आमकां आमी आनीकी एक सीता मार्गणा कार्य आनीकी करनी तें एक महत्व कार्य आमगेलें जाल्यार कशीच्या तें कोरून वचचें म्हूण लेखलां. सुग्रीवान आमकां एक गडू दिल्लें जाल्लें म्हणटना आमकां कशी मृत्यूदंड दिताची तो आमगेलें आयुश्य सरलां जाल्यार तागेलें वचून मृत्यूदंड घेवका जाल्यार एक सीता माता मेळटवें म्हूण म्हळ्यार आनीक प्रयत्न आमी करूं असो म्हणटना ती सांगता तपस्विनी पळय हें गुहेन तूं प्रवेश करीत हांगा दुखून निर्गमन साध्य ना जाल्यार मिगल तपस्याचें कसं बल आसा तें पुरे बल तुमकां दिवन तुमकां हें गुहे दुखून पार करता जाल्यार एक कसलें म्हूण म्हळ्यार कोण दोळ सोण आसा तांकां गुहे दुखून भायर वचचें जायना. दोळ चिम्मी केल्यार दोळ मुचविल्यार हांव तुमकां गुहे दुखून बिला दुखून भायर वचचें वाट दाखयता होरून सोडता म्हणटात आनी पुरे जन हातान तांगेले दोळ बंद करताचे. ती तपस्विनी कसं करता स्वयंप्रभा ते बिला दुखून पुरे वानरांक भायर हाडता आनी ती भायर दाखयत तांकां पळय यशो विंध्योगिरिः श्रीमन्नाना द्रुमलता कुलः एष प्रस्रवणः शैलः सागरोयम महादधी. पळय हांगा विंध्य पर्वत आसा ओ ती प्रस्रवणगिरी दिसता हांगा समुद्र आसा आनी इतली दाखयलें तुमकां तुमी वचचें खंय म्हूण सांगून हांव आनी मया भवनामता म्हाका थंय वपास मुगेल तपस्या सुरू करका तुमकां पुरे बर जावो म्हूण सांगून ती थंय दुखून भायर वता. थंय तांणी एक व्हड समुद्र पळयताची
मायासुरानं ताण निर्माण केलेले गिरिदुर्ग सोदून वतात त्यांनी निजावन व्हडलें समुद्रा तीर मेळटा ताका दक्षिण समुद्रा तीर थंय वचून पावतना आमचे सुग्रीवान दिल्लेले 1 म्हयन्याचे गड दांटून गेलो तांगेलो 1 म्हयनो जाल्ले आतां कसं करचें आलोचना करता आसताची मस्त चिंताक्रांत जाल्ल्याची पुरे जन बैसून आलोचना करता आसताची कशी करचें म्हणून पळयताची वसंत मास सुरू जाला तरी सीतेक सोदूचे कालू खंयचे दिलेलो तो ताजी मिती जाल्ली ना म्हूण सांगून बारी निराश जाल्लीची तांत भितरी अंगद मात्र ಸ್ವಲ್ಪ धैर्य येतो केन्नाय तो सांगता पळय कडेच 1 म्हयनो आमगेलो त्या बिलान तूं गुवन गेल्लो कळ्ळें न्हय म्हणटना आमी आश्विना मासा भायर सरले आश्वेज मासा आश्वीज कार्तिक मार्गशीर पुश तशी तांगेले आश्वेज मास म्हूण येता ते वसंत ऋतू म्हळ्यार तांगेले कशी लॅक जाल्ले म्हूण आमकां कळना जवो जाल्यार 1 म्हयनो सांगिल्लो ताणें ते 1 म्हयनो आश्वेज मासान तुची जावन गेल्लो न्हय म्हूण तो तशी सांगता रस आनी म्हणटकय पळय तुमी इतले बेजार करचे नज आमकां सुग्रीवान आज्ञा दिल्लेले कसले म्हळ्यार सीतादेवीक सोदूच्याक तुमी सुग्रीवाक ताणें बरें जेवण आसूं का म्हूण तागेलें हित पुरे ताणें संतोश आसूं का म्हूण तागेलें हित लेखतलेची वानर तुमी रायान केल्लें कार्य केलें मान रायाक मना हित जाता तशें जावन आतां आमी असफल जाल्लीं न्ही आमगेल्या कार्यांत सुग्रीवाल आज्ञा पुरयसी न्ही म्हणली नंतर आमकां तो दवरना म्हळ्यार खंडीत मरण दंडन दिता म्हळ्यार खंडीत आतां थंय वचून मरची पशी हांगा आमी प्रयोपवेश घेवन मरची लायक स्वभावतः क्रूर तो आतां तांतूय राय जाला अपराध ताणें सांगिल्लें काम करना नातील जनप्रे घोर अपराधी म्हणून लेखता तो आनी आमकां खंडीत ताणें सांगिल्लें दंडन दिता तो खंडिता हिंस जाता आमकां म्हणटना आमी हांगा प्रयोपवेश करून मरची लायक ಸ್ವಲ್ಪ वानर सांगताच की त्यक्त्वा पुत्रांश्च दारांश्च धनानीच ग्रहाणीच ध्रुवम न हिंसित राजा सर्वान प्रतिगतानीत बायल चेडूं घरांत आमी व्हडलो दुड्डू घर सकडी सोण सीतेक सोदूच्या आयल्यांची ते तो लेಕ್ಕನ रायो इतक म्हण ताण आमकां आज्ञा करतना आमी संतोशार बाय सरलेची आतां आमी कार्य पुरयनाशी चमकलीची म्हण जाल्यार सुग्रीव खंडीत आमकां हिंस दिता तरी थंय मृत्यूदंड खावचे पशी हांगा आमी प्राण सोडचे लायक न्हय आनी अंगद सांगता म्हाका सुग्रीवान युवराज पट्टाभिशेक केला तशी तांतूय रामचंद्रान म्हाका युवराज पट्ट दिवका म्हूण म्हळेलें लक्ष्मणान अभिशेक केलेले म्हणटना ताका सुग्रीवाक मेगेल वैर बिनी आसल्यार हांव रायो म्हाका ताका बिनी युवराय करच्या खूश ना म्हूण म्हणटना म्हूण आशिल्लें जाल्यार रामान सांगिल्लें खातीर केलां म्हूण जाल्यार आतां तो येंचे वेळ नेमान दवर न्हू म्हाका खंडिता मारता म्हणले नंतर मिगेल आम्मा तारे जावो मिगेल बंधू मित्र जावो ते दुख्ख चड भोगताचे ताजे पयशे आमी कसो जाल्ले म्हूण कळना नातले आज येतलो पांय येतलो म्हूण म्हणलेले एक आजवेरी कसा म्हणजे निरीक्षरी तांणी संतोशारपणी असतात न्हय एक घडीक अंगद ना ते दक्षिण तीरा सोदूची चमकली कोणी येनीची म्हूण तांकां दिसल्यार अन्य घडीन येतलीची पांय येतलीची पर येतलीची म्हूण तशी तांणी त्यांची रितीर लेखून आसोची आमी हांगाची प्रयोपवेश करुया हांव तांतूय करचेच हांगा म्हूण बरलेले वानर श्रेश्ठ तशी म्हणटाकय सुग्रीव क्रूर शासक म्हूण नांव घेतला रामाक तांतूय सीतादेवी मेळ्ळी म्हूण म्हळ्यार बेजार जातले आतां सीतादेवीक सोदिना अशें आमी चमकल म्हूण जाल्यार सुग्रीव रामचंद्रा संतोश करचे खातीर खंडीत आमकां मारता तशी अपराध केल्ली नंतर आमी आमगे रायाला वचनज ते योग्य विशय न्हय तशें हांव सुरवेक सीतादेवी सोदुया आतां तिणें आसूचें स्थळ कळ्ळ्यार किशकिंदे वचा नानातल्या हांगा देह सोडल्या सई म्हणून म्हणटना थंय तांतूं भितर तार म्हूण म्हणलो तारे ल्हान आशिल्लो तो सांगता तुमी कोणें दुख पावचे नाका तुमकां जायत म्हूण जाता पळय तागेले एका लायना माद आमी ते बील सोदूच्या कोणाक जायना म्हूण तिणी सांगलां ना स्वयंप्रभेन आमी तांतूं भितर संतोशार आसूया तिकाय आमकां कसलें म्हणा
थंय चमकल नंतर आमकां खावच्याक जेवच्याक कसले काही उणी ना आनी थंय कोणेय सोदून येवचें ना. त्या बिलस म्हणून कळना माया बिल ते मयान केलेले तशें इंद्र जेवो सुग्रीव जेवो राम जेवो खंयचेय राय जाल्यार आमकां सोदून येयनाची म्हूण म्हणटना त्या वेळार अंगदानांनी तारान सांगिल्ली पुराय आयकलीची पुराय जेन्ना तेंची म्हूण दिसता जाल्यार तांणी म्हणटाची पलायन करचे पयलीं फुडें सुरवेक सीते सोदचे जातवे पळया. सुग्रीवान आमकां मारना नशी कसल कोरका म्हूण म्हळेलें सुरवेक पळया म्हूण म्हणटा म्हणून तांणी लेखताची कोण व्हड व्हड बानर जाल्यार तारान सांगिल्ले विशय आयकतना ते सण्ण सण्ण वानर तांगेले ओटा येयले सकयल ते युवा प्रायाचे तांकां बारीक कुशचेले वय आमी हांगा तंतू राबुया बिलांतू आनी नवें राज्य कोरून राबुया म्हूण म्हणलेले तांगेले मनांत इल्वे त्या वेळार हनुमंताल मना मान दिसलें की अंगदू ताराल ओटू मेळ न्हू एक नव राज्य बांदून सैन्यांनी बांदून मागीर सुग्रीवाल राज्य वश करचे खातीर जेवत सिद्धत करता कितकी म्हूण सांगून तागेले मनांत आयलें कोणाले हनुमंताले. तशी तो सांगता की बुद्ध्या म्हळ्यार तो मना लेखता बुद्ध्या ही अष्टांगया युक्तम चतुर्बल समन्वितम चतुर्दश गुणम मेने हनुमान वालिनः सुतम म्हळ्यार चतुर्दश गुण म्हळ्यार 14 ते गुण आसका म्हणून एक रायाक कसं न्ही मलगड्याले करीन ऐकूचे इच्छा आनी कसं सांगलें मन दिवन आयकुचें आयकलेलें मना व्हरून घेवचें मागीर उडगासा दवरून घेवचें आनी कसं की एक ही करून घेवका वा त्रास न्ही आनी खंयचे विशय आसा त्या विशया समज ताजे विशया तिळवळीक घेवचे तत्वनिश्चय म्हणटात. हें बुद्धी चांग बुद्धी आशिल्ले रयाले 8 गुण ताजे नंतर साम दान भेद दंड क्षत्रियांगेल बाहुबल मनोबल उपायबल बंधुबल हे चतुर्बल म्हणटाची. मागीर देशकालाचे ज्ञान दृढ मनांतू दृढते कसं कश्ट येयल्यार सैसून घेवचे अर्थ करून घेवची शक्ती सांगिल्ले आशिल्ले करचे दक्षते समर्थिका अंतशक्ती आनी गुप्त मंत्रणा म्हूण म्हळ्यार मंत्रालोचन मलगड्याल वटू मंत्रींगेल वटू आनी कोणा लागींची तर्क कुतर्क करना शिरपचे भारी एक नमने शौर्य आसचे शक्ती आसचे आनी आमकां उपकार केलेले जेन्ना वैर आमकां कृतज्ञता आसचे आनी कोण आमगेले शरण येयला तांगेले वयर प्रीत आसचे मनांत असहन नाश आसचे सहनाशीलत आसचे आनी चंचल जायना शिरपचे हे 14 गुण म्हणटाची. हे 14 गुणय अंगदालांत आसा म्हणटना अंगद राय जेवच्याक समज जावन आस तशें ताका खंय की राय जेवची जेव आश जाल्ले तशी दिसान दिसू हनुमंत लेखतरस शुक्ल पक्षा चंद्र पळय वाडटा तशी अंगदाल तेज बल पराक्रम दिसान दीस वाडतरस बुद्धीन देवगुरू बृहस्पतीशी आस पराक्रमान तागलान वालीक समान जावन आस. शुक्राचार्याल उत्तर इंद्र ऐकत पळय तशीच आतां तारान सांगेल उत्तर अंगद सम बैसून ऐकत रस हनुमंत दूर राबून या परे पळयता. त्या वेळार हनुमंतो ताका हें चुकल्यार बारी कश्ट आस लायना दुखून चुकल्यार म्हूण सांगून तो हनुमंत ताका बुद्धी सांगता पळय आमकां तो सुग्रीव रायो ताणें सांगिल्लें खातीर आमी रानां आयल्यांची सितान्वेशण करून आमी वोमटेले आसच्या पुरोची जाल्यार वोमटेल कुडले आमी रायाक विमुख जावका म्हूण ना. तुका पुरी कोत्त सांगदा आमी रायाक समजावन वचका केन्नाय आनीक कसं म्हळ्यार तो सांगता सामदान भेद दंड हे 4 व्यवहार उपाय आस पळय तांतू भितरी भेदोपाय ताणें प्रयोग केले कोणाले वयरी अंगदा वयरी आनी सर्व वानराक कोण ते पुरे पळयात आमी एक विंगड राज्य बांदून राबचें म्हूण तशी एक तांणी एक विंगड भिन्न बुद्धी घेताची तसल जन अंगदा शिकून दिवन अंगदांनी तशी करची नाका म्हूण ताका विंगड केले. आतां पुरे वानर अंगदू विंगड चमकलो म्हण नंतर तांकां ಸ್ವಲ್ಪ कोप येयले तांणी कसं करताची हाका भिवची तसले मस्त उतर तांणी उलयताची सांगताची हे तारेल पुता अंगदा युद्धांतू तूं वाली इतली समर्थ आस केन्ना की तुगेले अन्नावरी वाली वरीची तूं राज्य आळसीता आमी एक नवं राज्य केलें तुका राय करताचे आमी आनी कसं म्हूण म्हळ्यार
तू हांगा एक राज्य कोरनू सकडी आश्चा पुरो जाल्यार बरलेले कपी पुरय तांगेल मन चंचल न्हय ते येशील बायल चेडवाल उडगासचेला रे तुगे लोटांग राबता म्हण लेकलावे तश चावन तुका एक उत्तर सांगता जांबवंतू नीलू महाकपी सुहोत्र हांनी पुरय आनी हनुमंत हे सांगता रस्तका हांव आनी बरलेल वानर म्हाका अनुसरसून शिवचे तुगेल ओटा मियेनाची तूं आमकां भिवई सामदान भेददंड चतुरुपायानय आमकां सुग्रीवा दुखून विंगड करूं पळय आमी जायनाची केदनाय कसो कोतस्वे राजनितीचे जन सांगताचे मस्त बलिश्ट आशिल्लो दुर्बल जनाले ताणें विरोध करून घेवेत खंय जाल्यार बलिश्टशील जनाल वटू विरोध करून राबू जायना तशी मायासुराले बिलांत तूं केदनाय सुरक्षीत आसता म्हूण लेखून उका लक्ष्मणाक ते गुहे तागेल बाणान कातोर घालूं जायना चिळणू घालूं जायना म्हूण ना मायासुराक संवार करच्याक इंद्रान वज्रायुध प्रयोग केलेलो न्हय तेदना बील मरलेले मायासूर मात्र गेल्लो जाल्यार आतां तशें न्ही लक्ष्मणाले बाण गुहे भितर वचून गुहे नाश करून सोडता तितले बाण आसा लक्ष्मणाले गे तशें जावन अंगदा तुका हें गुहेंत राबता म्हूण तूं लेखला जाल्यार तुका सोण वरलेले कपी खंडीत गुहे दुखून एक न्हय एक दीस भायर वताची तशें जावन इत्याक म्हळ्यार तांकां बायल चेडवाल उडगस जाता तांकां सुग्रीवाल भंय आसा लक्ष्मणाल भंय आसा म्हणटना तुगेलो ओटो तांणी राबता म्हण लेखून उका म्हण हनुमंत हें भेद उपाय म्हणटाचे तशी बरलेल वानर अंगदाक कशीची सांगून वलसाच्या पळोवची हनुमंतू भेदोपायान तांकां हनुमंताले अंगदाक बरलेल वानराले दुखून विंगड करता तो आनी सुग्रीवा आपणे तूं एक संतान विंगड संतान आसवे ताका चेडू जायनीची म्हणटन तूंच मुखारसून रायू तशें जावन तूं हे पळय करूं नज म्हण जाल्यार सुग्रीवाल विशयान तूं हनुमंतान सांगिल्लें उतर अंगदाक सैसना तो सांगता पळय स्थिर मन मागीर मनांतूल शुद्धी सात्विक प्रवृत्ती आर्जव म्हणटाचे आर्जव म्हळ्यार स्ट्रेट फॉरवर्डनेस हें पराक्रम धैर्य खंयचेय सुग्रीवालान तसवें ना मालगड अण्णाल बायल निचावन धर्मानुसार आवस म्हणटाची त्या वेळार तिरस्कार कार्य तिगेल्याक ताण केला वय न्हय अण्णान बिलांत आसतना बागील राख म्हूण सांगल्यार बिल मुचून वो ये न्ही मे ताका धर्मज्ञ म्हणतवे तूं आनी रामाल विशयू काडी रामाल ओटो हाणें मित्रत्व कोरनू ताका विसर न्ही मे ताका कृतज्ञ म्हणून कशी सांगता तूं मागीर लक्ष्मणाल भंयान सीतेक सोदुका म्हणून आज्ञापन मागीर केलेलें ताणें ते दोळते ताका लक्ष्मणाले विसरून गेलेले रामू लक्ष्मण पळय म्हणटन ताका कृतज्ञ म्हणचे की कृतज्ञ म्हणचे तशें जावन तागेले वयर खंडित विश्वास करना खंयच्योय बुद्दन तुज्यान तागेले वयर विश्वास करना तशें जावन आनीक सन म्हूण म्हळ्यार रायू तागेले पुताक तो गुणवंत जावो गुणहीन जावो युवराज जावन करता हांव तागेले शत्रू जावन आशिल्लो वालील पुतू म्हणटना म्हाका तो जिवंत जावन वांचयतवे म्हळ्यार एक संशय म्हाका आतां ताका तांतू एक नेमान मेळ्ळा 1 म्हयनो भितर सोदून येवच्या सांगलें तुमी सोदून येवची तुमकां मारचें म्हणटना तशें सांगली म्हणजे हांव किशकिंदे चमकल्यार हांव जिवंत आसचें साध्य आसवें म्हाका एकच वेळ तुमी पुरजन सांगलें म्हणलें क्या सुग्रीव म्हाका रहस्य जावन बंधन करून दंडन दिल्यार तुमकां कळतवें तशें जावन तुमी पुराय जन जाय जाल्यार वचा हांव हांगा प्रायोपवेश करता हांव प्रतिज्ञ करता किशकिंदा गूण येना हांगा प्रायोपवेशा बसून प्राण सोडचेच म्हाका योग्य म्हूण दिसतर आसा तुमी वचून राम लक्ष्मणाक आनी सुग्रीवाक मेगेल नमस्कार सांगेची आनी मेगेल अम्मा तारेकय मेगेल पाची रुमेकय हांव संतोशारी आस रानांत तूं राबला म्हूण सांगल्या पुरो हांव प्रायोपवेश करता म्हणून सांगचें नाका कित्याक म्हळ्यार अम्मा मेगेल मरणा विशय आयकल्यार खंडीत प्राण सोडता तशें जावन तुमी त्या परे कसलेंय सांगचें नाका हांव हांगा दर्भासन घालून प्रायोपवेशा करता म्हूण बसतना वानरांक पुराय जना मस्त बेजार जालो आनीच आमगेलो रायू प्रायोपवेशा बसतना म्हूण
सर्वजनय सुग्रीवाक निंद करताची वालीक वगळसिताची अंगदाल सुतू बैसताची आणि त्यांनी प्रयोपवेशा बसलींची पूरे वा प्रयोपवेशा बसलींची ಬೈಶ್ಚಾಕ ಅಂಗದಾಲ ಒಪ್ಪಿಗಸ್ಚೆ ಅಸ್ಸ ಮಣ್ಕಳ್ಳಿ ಕುಳ್ಳೆ ತನ್ನಿ ಆಚಮನ ಕೋರ್ನು ಪುರಾಭಿಮುಖ ಜಾವನು ದರ್ಬೆ ದರ್ಬೆ दरबा स्तरार बैसनु तांतू मरच्यामी म्हूण लेखला त्यांनी तशी मागीर रामाले गुणगान करूं सुरू करताचे रामू म्हणलं राय आशिल्लो अयोध्ये आशिल्लो पुत्रकामेश्टी यागान दशरथान ताका पाविल खंय मागीर तो राम ओड गेल्लो विश्वामित्राक सहाय केल्ले मागीर वारडीक गेल्ली मागीर वनवास स्विकार केले दशरथ मृत गेल्लो दंडकारण्यातून राक्षसांक गेल वध केले जटायूक मरणा विशयी सांगले तांणी सीतादेवीला अपहरणा वेळार जटायू कशें मेल्लो म्हण तें सांगले मागीर वालील वध कशें जालें रामाक कोप येयल्यार वरलजनपुरे कशी भिल्लींची हें पुरे गायन करून सांगतो रसची ते विशयी त्यांनी सांगतो रसत त्या वेळार खंय कपीजन प्रायोपवेशा बसल्यांच की थंय एक व्हड हद्दू म्हळ्यार आमी म्हणटा चिकसने वयर रण हद्दू गुंत पळते आकाशा वयरी तसले एक थंय एक बैसून आशिल्ले ते आयले खंय उब्बून तागेलें नांव कसं न्ही म्हळ्यार संपातीर नाम नामनाथु चिरंजीवी विहंगमः भ्राता जटायुषः श्रीमान प्रख्यात बलपौरुषः ते संपाती म्हळेले नांवाचे रणहद्दू ते मांद्र चिरंजीवी विहंगम चिरंजीवी पक्षीलांतू चिरंजीवी ते जटायुले अण्ण तो ताकाय भारी बल पौरुष सकड आशिल्लें भारी प्रसिद्ध ते ताका भारी संतोश जाले रामाल विशयी ऐकून विंध्य पर्वताचे गुहे दुखून भायर येयला ते आनी वानर पळोवन ते संतोशार सांगता खंय विधी किल नरम लोके विधाने नानुवर्तते यथायम विहितो भक्ष्यश्चिरान मह्यम उपागतः ह्या लोकांतू देवा लेख विधी म्हळेल विंगडस मनशान लेखिले एक विंगड जाला देवान लेखिले एक विंगडस जे मनशाला योगक्षेमा व्यवस्था देव कशी करता म्हूण म्हणल्यार पळय कितली की काळ जालें आहार ना नशी म्हाका आम गुहेंत आशिल्लो म्हाका उबूत राणना पण तेन्ना आहार काय नशें आज कितले आहार मेळ्ळा पळय म्हूण सांगून ते मस्त वानरां पळोवन पक्षींक बारीक खूश जाल्ले सालान मोर बैसल्या वरे बैसल्यांची आतां कोण सुरे मरता तांकां खावचें मागीर कोण मरता तांकां खावचें अशें खावचें आशेर ते उलयत पळय तेन्ना अंगदा बारी बेजार जतकेन म्हणटा सांगता पळय सीतादेवी बोंजा म्हणून आम्ही चमकलेली वैवे प्रयोपवेशा बसताचे आम्ही वैवे आतां आनी की प्राणसंकट जेवू म्हणून आमगेल मना संकट करच्याक खंय की यमधर्मूची हांगा येयला दिसता हें रणहद्दू रुपारी रामचंद्राल कार्य तुमी करनी सुग्रीवाला आज्ञे पालन करनी म्हूण सांगून थंय की तोची पक्षी रुपार येवन एकलेले प्राण व्हरचे खातीर आयला दिसता म्हणून म्हणटना मागीर तांणी अशी सांगताच की हेंची रणहद्दूल कुटुंबेच्यो जटायू सीतादेवी रक्षणे खातीर ताणें आत्मत्याग केल्ले जाल्यार वो आमकां खावच्या पळयत रस जटायूल म्हणके सर्व जीव आमगेल म्हणके आमी वानर आमी प्राणी असले कितले की प्राणी पक्षी रामचंद्राल वयर कर्शीत जाल्ल्यांचे पळय आकर्शीत जावन रामाक कसले उपकार करूं जत्ता म्हूण पळयताची जटायून रामा उपकार करच्याक तागेल जिवू सोडलो ताणें म्हूण सांगून म्हणटाचे रामाक प्रितीच करचे खातीर आमगेल प्राणी आमी पण दवरन रान आमी तर अशी गुण भोवले रे आमकां सीतादेवी पळोवचे जाल्ले ना न्हय तसल्यार रामाल खातीर युद्धांतू रावणाले निमती हत जावन मेल्लो जटायू तागेले काम समीत रामान केल्ले म्हणटना ताका शिक्षेचे भंयान तो मुक्त जाल्लो न्हय जटायूले मरण दशरथाल मरण सीतादेवील अपहरण हे तिनी घटने निमती आमकां मस्त दुख्ख आसा हे तिनींत एकल्यान पुणी रामाल वटो आशिल्ले जाल्यार सुग्रीवाल लागीं हे नाशिल्लीची आमकां रान्ना येवचे प्रसंग हे नाशिल्ले राम लक्ष्मण योहो वास अरण्ये सह सीतया राघवस्य च बाणेन वालिनश्च तावदः राम सीतादेवील वटो रान्नान तुरपचे रामचंद्राल बाणान वालील वधी जेवचे रामान कोपान सर्व राक्षसा नाश करचे कैकेयीक दशरथान वर दिवचे हे पुराय आयकतना पळय आज आमगे अवस्थ पळय कसो करचें म्हूण कळना म्हणून
उलयतर सत्तांनी अंगदान सांगिल्लें हे विशय आयकतांनी जावन तो संपाती जटायू लंडन मे ताका हो मेगेल्या भाव जटायू मेल्लो म्हण म्हणलेलें कोळ न्हू ताका भारीची दुख्ख जाल्लें ताकाय एक वानर पुराय मेगेल्ले बाबाल खातीर रडताचे पळय म्हण म्हणटना बारी दुख्ख जावन तो दईन यारी उलयतरी आसात ताका समण पायचे दीस आमी पळया. आजी सांगिल्लें सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.